शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे मातीतील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे। हरभरा पिकाचा विचार केला तर यामध्ये मर, खोडकूज आणि मुळकूज या तीनही रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। हरभरा पिकातील मर आणि खोडकूज हे दोनही बुरशीजन्य रोग 3 आठवड्यानंतर म्हणजेच पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असताना दिसण्यास सुरुवात होते, तर मुळकूज हा बुरशीजन्य रोग थोडा उशिरा दिसण्यास सुरुवात होते। या तीनही बुरशीजन्य रोगाचा प्रसार मातीमार्फत मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे कमी वेळात संपूर्ण शेतात पसरून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे हे तीनही बुरशीजन्य रोग येण्यापूर्वी योग्य बुरशीनाशकाची निवड करून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक मित्र बुरशीचा वापर 100 ते 200 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन आळवणी करावी किंवा एकरी 5 किलो प्रमाणे मातीत मिक्स करून जमीन ओली असताना सर्वत्र शेतात फेकावे। रासायनिक बुरशीनाशकामध्ये फॉसिटिल हे एक घटक असलेलं बुरशीनाशक 50 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। शक्यतोवर या बुरशीनाशकामध्ये इतर कोणतेही औषध मिक्स करून फवारणी करू नये किंवा थायोफिनेट मिथिल अधिक मॅन्कोझेब हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 60 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। त्याचबरोबर जास्तीत जास्त फुटव्यांसाठी 1261 म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट हे विद्राव्य खत 80 ते 100 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। 1261 म्हणजेच मोनो अमोनियम फॉस्फेट या विद्राव्य खताऐवजी तुम्ही NPK, सीवीड एक्स्ट्रॅक्ट, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट हे संपूर्ण घटक असलेलं बायोस्टिम्युलंट 15 ते 20 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता। या फवारणीमध्ये अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट हे घटक असलेलं कीटकनाशक 10 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। या तीनही बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळं असं योग्य बुरशीनाशक घेऊन फवारणी करावी। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।